श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी सदैव नांदो. मंडळी, येत्या 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमा आहे. या दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा आणि ज्ञानाची उपासना करायचा दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांचे पूजन केल्याने शुभ फल प्राप्त होते. विशेष तुळशी मातेची पूजा केल्यास भगवान विष्णूची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेला तुळशी समोर करायचा एक अत्यंत सोपा आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवश्यक लिहा. उपायासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, शुद्ध तुपाचा दिवा, एका वाटीत कच्चे दूध, गाईचे दूध, थोडी हळद, थोडी साखर, पांढरा सुती धागा. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करा. शक्यत असलेल्या स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. त्यानंतर देवघरात भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ यांचे पूजन करा. तुळशीची पूजनाची पद्धत: आता पांढरा सुती धागा घ्या आणि त्या हळद लावून पिवळा करा. त्यानंतर प्रत्येक घाट मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून 108 घाट बांधा. त्यानंतर तुळशीची स्वच्छ पूजा करा. तुपाचा दिवा लावा, हळद कुंकू वाहा, फुले अर्पण करा. दूध, हळद आणि साखर मिसळून तयार केलेले मिश्रण तुळशीला अर्पण करा. त्यानंतर 108 घाटीचा धागा हातात घेऊन मनापासून आपल्या मनोकामना व्यक्त करा आणि तो धागा तुळशीच्या फांद्यावर हलक्या हाताने बांधा. शेवटी तुळशीला 11 प्रदक्षिणा घालत पुन्हा एकदा भगवान विष्णूचा मंत्र जपा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय श्रद्धेने केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा लाभते असे मानले जाते. विवाहात अडथळे असतील तर: जर विवाहामध्ये अडचणी येत असतील तर पिवळ्या धाग्याऐवजी लाल धाग्यावर 108 गाठी बांधून तुळशीला अर्पण करू शकतात. हा उपायही श्रद्धेने केला जातो. कर्जमुक्तीसाठी छोटा उपाय: गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी समोर तुपाचा दिवा लावा. 1 रुपयाचे नाणे हळदीचा लावून हात घ्या आणि ओम नमो भगवते नारायण नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यानंतर ते नाणे तुळशीच्या कुंडीत किंवा मातीमध्ये ठेवा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी केला जातो. महत्त्वाची सूचना: हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने करावे. हे धार्मिक परंपरा आणि श्रद्धावर आधारित उपाय आहेत. त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा, परिस्थितीत आणि कर्तृत्वावर नुसार वेगवेगळे असू शकतात. जर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.